डॉक्टर नेपाल रंगारी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचा अध्यक्ष आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्रास होत आहे। कारण शेतकऱ्यांची जे धान आहेत ते खरेदी केंद्रावर खरेदी करू म्हणजे विकू शकत नाही। कारण केंद्राकडून जे आपल्याला उद्दिष्ट येतो धान खरेदीचे ते उद्दिष्ट अतिशय अल्प प्रमाणात आलेले आहेत आणि ते जवळपास म्हणजे अर्ध्यावरच आलेले आहेत आणि जवळपास 30 ते 31 लाख अजूनपर्यंत यायला बाकी आहेत। त्याच्यामुळे पूर्ण भंडारा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात धान खरेदी ठप्प झालेली आहे। तेवढंच नाही की भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा शेतीचा जिल्हा आहे आणि सर्वात जास्त धानाचं पीक भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात होत असल्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचा जो माल आहे तो लवकरात लवकर खरेदी करता येईल यासाठी उद्दिष्ट वाढवण्याची अतिशय महत्त्वाची गरज आहे। माझी मागणी आहे, मी वारंवार आमच्या फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करतो, शासनाला पण पत्रव्यवहार केलेला आहे। इथं प्रफुल्लभाई पटेल आहेत, यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की केंद्राकडून जी उद्दिष्ट आहे ते जोपर्यंत राज्याला येत नाही तोपर्यंत आम्हाला उद्दिष्ट भेटणार नाही आणि म्हणून केंद्राने राज्याला लवकरात लवकर उद्दिष्ट पाठवावे जेणेकरून आपल्याला जो त्रास आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपल्यापेक्षा शेतकऱ्यांना जो त्रास आहे तो त्रास कमी होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।